आपण सर्वजण लेट अस ओपन सेकंड क्रॉनिकल्स, दुसरे इतिहास आणि त्याचा 20वा अध्याय आपण उघडणार आहोत. लेट अस ओपन द बुक ऑफ क्रॉनिकल्स, दुसरे इतिहास आणि त्याचा 20वा अध्याय. आणि आपण 20वा अध्यायाच्या 20वा वचनापासून पुढे वाचणार आहोत. द बुक ऑफ सेकंड क्रॉनिकल्स, चॅप्टर नंबर 20 अँड वर्स 20 ऑनवर्ड्स. आणि ते बाहेर जात असताना यहोशाफाट उभा राहून म्हणाला, अहो यहूदा व यरूशलेमकर, माझे ऐक. यहोवा तुमचा देव याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही स्थापित व्हा. त्याच्या भविष्यवादावर भरवसा ठेवा, म्हणजे तुम्ही सफल व्हा. आणि त्याने लोकांची मसरत करून यहोवाला गाणारे नेमून ठेवले. यासाठी त्यांनी सैन्यापुढे बाहेर जाताना यहोवाला धन्यवाद, कारण त्याची प्रेम सर्व काळ असे पवित्रतेच्या स्वराने स्तवन करीत म्हणाले. आणि जेव्हा ते गायक स्तवन करीत होते, तेव्हा आमोनाचे सरदार व मवादी व सैर डोंगरातले लोक जे यहूदावर आले होते, त्यांच्यावर यहोवाने दबे ठरणारे होते आणि त्यांचा मोह झाला. तेव्हा आमोन व मोआब यांचे सरदार सेईर डोंगरातल्या राहणाऱ्यांना जीवे मारायला व त्यांचा पूर्ण नाश करायला त्यांच्या विरुद्ध उभे राहिले. आणि त्यांनी सेईराच्या राहणाऱ्यांचा शेवट केल्यावर ते एक दिवस जीवे मारले. आणि यहूदा जेव्हा रानाच्या पहाडाच्या जवळ आला, तेव्हा त्यांनी समुदायाकडे पाहिले. आणि पहा, भूमीवर त्यांची प्रेते पडलेली होती आणि कोणीही सुटला नव्हता. आणि त्यांना लुटण्यास यहोशाफाट व त्याचे लोक आले. तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये पुष्कळ संपत्ती व प्रेतांत मौल्यवान अलंकार सापडले. आणि त्यांनी इतके काढून घेतले की त्यांना ते नेता येत. आणि लूट इतकी होती की ते 3 दिवस येत होते. आणि 4थ्या दिवशी ते पराकाच्या खोऱ्यात होते, कारण तेथे त्यांनी यहोवाची स्तुती केली. म्हणून त्या ठिकाणाचे नाव पराकाचे म्हणजे आशीर्वादाचे खोरे असे ठरले आहे. मग यहूदाचे व यरूशलेमेचे सर्व मनुष्य व त्यांच्या पुढे यहोशाफाट असे ते यरूशलेमेस हर्षाने जायला मागे होते, कारण त्यांनी आपल्या वैऱ्यावर हर्ष करावा असे यहोवाने केले होते. आणि ते सतारी व वीणा व कर्णे वाजवीत यरूशलेमेस यहोवाच्या घराकडे आले. आणि यहोवा इस्रायलच्या वैऱ्यांशी लढला हे त्यांनी ऐकले. तेव्हा देशाच्या सर्व राज्यावर देवाचे भय पडले. मग यहोशाफाटाचे राज्य स्वस्थ होते, कारण त्याला त्याच्या देवाने चहूकडून स्वास्थ्य दिले. आणि यहोशाफाटाने यहूदावर राज्य केले. तो राज्य करू लागला. तेव्हा तो 35 वर्षाचा झाला. Thank you so much. We have read from 2nd Chronicles chapter 20 verse 20 to 30. This was the story ज्यावेळेला यहोशाफात जो होता तो यहूदाच्या राज्यावर, यहूदाच्या किंगडमवर राज्य करत होता. Now how many of us remember this, that Israel was divided? Remember that? इस्रायल हे राज्य दुभागलं, एका प्रकारे विभागलं होतं. वरचं जे राज्य होतं त्याला काय म्हणलं जात होतं? इट वॉज कॉल्ड आयदर द नॉर्दर्न किंगडम ऑर इट वॉज नोन ॲज इस्रायल. आणि खालचं जे राज्य होतं त्याला काय म्हणलं जात होतं? द किंगडम ऑफ जुडा. ह्या वरच्या राज्यामध्ये 10 वंश होते आणि खालच्या राज्यामध्ये किती वंश होते? 2 वंश होते. द ट्राईब ऑफ जुडा अँड द ट्राईब ऑफ बेंजमिन. यहूदाचं राज्य मोठं होतं म्हणून ते यहूदाचं राज्य म्हणून ओळखलं जात होतं. बट ऑल्सो देयर वॉज बेंजमिन देअर. का झालं विभाजन? वाय वॉज द किंगडम डिवायडेड? हू सिन्ड? कोणी पाप केलं होतं? शर्मोन. रिमेंबर सॉलोमन, ही हॅड मॅरीड मल्टिपल वुमेन. आणि त्यानंतर प्रभूने त्याच्यावर न्याय म्हणून काय केलं होतं? त्याला सांगितलं होतं की तुझं राज्य तुझ्या हातातून मी घेणार आहे. बट दिस विल हॅपन इन द डेज ऑफ युअर सन. तुझ्या लेकराच्या किंवा तुझ्या पुत्राच्या दिवसांमध्ये होईल, तुझ्या दिवसामध्ये नाही. आणि त्यांनी हे देखील सांगितलं होतं की तुझ्याकडनं मी सगळं नाही घेणार आहे, तर आय विल टेक 10 ट्राईब्स
and I will give it to another person who is just a normal person, a regular person, an authoritative person. आणि त्याच्यानंतर तो म्हणतो तरी देखील तुझ्याकडे मी यहुदाचा वंश जे आहे ते राहू देईल. आणि म्हणून आपण पाहतो की देवाने ते यहुदाचा वंश का राहू दिलं होतं शल्मुनाकडे? बिकॉज द किंगडम ऑफ जुडा इज वेअर जीसस क्राइस्ट केम फ्रॉम. है ना? ओके, दिस वॉज जस्ट अ लिटल बिट ऑफ हिस्ट्री आपल्याला लक्षात आणण्यासाठी. बट नाव दिस किंग हिअर, या ठिकाणी एक राजा लिहिला आहे. काय त्याचं नाव? यहोशाफाट. बरोबर? जेहोशाफाट. नाव दिस किंग वॉज द किंग ऑफ जुडा. खालच्या राज्याचा तो कोण होता? राजा होता. ही वॉज फ्रॉम द डिसेंडंट्स ऑफ सॉलोमन. यहुदाच्या घराण्यातलाच हा होता. ओके. आता नाव व्हॉट हॅपन्ड हिअर इज, एक दिवशी त्याला कोणीतरी येऊन बातमी दिली की पूर्ण यहुदाच्या राज्यावर काय होणार आहे? हल्ला होणार आहे. आणि किती राज्य येतात ते तुझ्या अगेन्स्ट? एकूण एक किती येत होते? इफ यू रीड इट इन द फर्स्ट चॅप्टर, फर्स्ट वर्स, 20वा अध्यायाचं पहिलं वचन जर आपण पाहिलं तर इट इज रिटन दॅट द मोआबाइट्स, द ॲमोनाइट्स अँड द म्युनाइट्स केम टू मेक वॉर ऑन जेहोशाफाट. 3 राज्य उठून आले होते यहोशाफाटच्या राज्यावर, म्हणजे खालच्या यहुदाच्या राज्यावर. आणि आपण पाहतो की दिस किंग जेहोशाफाट ॲक्च्युली हॅड अ व्हेरी गुड रेप्युटेशन. जर ह्याच्याबद्दल आपण वाचलं ना तर ह्यांनी देवाच्या इच्छेप्रमाणे तो जगला होता असं म्हणायला हरकत नाही. नुसती एवढंच आहे की त्यांनी जे काय दूषित झालं होतं जेरुसलेम, जे मंदिरं उभारले गेले होते वेगवेगळ्या ह्याचे देवांचे, तर ते त्यांनी काढले नव्हते. बट अदर दॅन दॅट ही हॅड ओबेड द लॉर्ड. नाव व्हॉट हॅपन्स हिअर सी, ह्याला जेव्हा ही बातमी कळती तर असं म्हणलं की कोणीतरी येऊन यहोशाफाटला सांगितलं की तुझ्या विरुद्ध किंवा आपल्या विरुद्ध एक खूप मोठं सैन्य येत आहे. अँड इट लुक्स इम्पॉसिबल दॅट वी कॅन सर्वाईव्ह. देर आर 3 किंगडम्स अगेन्स्ट 1. है ना? आणि खाली काय होतं? खाली फक्त 2 वंशाचंच राज्य होतं. द किंगडम ऑफ जुडा, द ट्राईब ऑफ जुडा अँड द ट्राईब ऑफ बेंजामिन. नॅचरली ते लोक कसे होते? एका प्रकारे लढाईमध्ये ते अशक्त पडणार होते. कारण 3 राज्य एका राज्याविरुद्ध येतात तर कशी होईल? द ऑड्स आर अनइवन. है ना? सी वॉट जेहोशाफाट डज. इट्स व्हेरी इन्स्पायरिंग. वेन देर इज एनिमी अगेन्स्ट यू, वेन देर इज अ वॉर अगेन्स्ट यू, जेव्हा आपल्या विरुद्ध सैतान हल्ला करतो किंवा आपल्या विरुद्ध काही गोष्ट घडते तर आपण काय केलं पाहिजे? आय थिंक वी शुड टेक इन्स्पिरेशन फ्रॉम दिस किंग. तो काय करतो? रीड विथ मी इन वर्स नंबर 3, चॅप्टर 20 अँड वर्स नंबर 3. Alarmed, Jehoshaphat resolved to inquire of the Lord and he proclaimed a fast for all Judah. जर कोणाला जमलं तर प्लीज रीड इन मराठी व्हॉट इट सेज. मग यहोशाफाट घाबरला हां. आणि यहोवाला शोधायला त्याने आपले चित्त लावले आणि सर्व यहुदात उपवासाची घोषणा. सी हाऊ ब्युटिफुली इट इज रिटन. असं नाही लिहिलं की तो घाबरला नाही. तो राजा आहे, तो घाबरला. ठीक आहे? अनेक वेळेला आपण म्हणतो नाही नाही काय नाही होणार, सगळं होईल. सी ही वॉज नॅचरली अ मॅन आणि तो घाबरला. बट व्हॉट डिड ही डू? ही अलाइंड हिज फिअर इन द राईट डिरेक्शन. म्हणजे काय? ज्या वेळेला त्याला कळालं की आपल्याला आता एका प्रकारे या मोठ्या सैन्याबरोबर लढावं लागेल तर त्यांनी काय केलं? ही टूक दॅट फिअर अँड ही वेंट टू द लॉर्ड. असं म्हणले तो यहोवाला शोधायला निघाला. इट्स व्हेरी ब्युटिफुली रिटन देअर. आणि तो शोधायला काय करतो? तिकडं चित्त लावतो. ही इज पुटिंग हिज अटेन्शन, हिज आईज ऑन द लॉर्ड. पूर्णपणे त्याचं मन आणि त्याचं एका प्रकारे त्यांनी लक्ष देवाकडे केंद्रित केलेलं की प्रभू आता आम्ही काय करावं तू सुचव, ह्याच्यातनं आम्ही कसं निघावं तू सुचव. नाव थिंक अबाउट दिस. इफ यू वर अ किंग अँड यू आर इन द पोझिशन ऑफ जेहोशाफाट, तुम्ही काय केलं असतं? आय बिलीव्ह वी वुड हॅव टेकन सम ॲडवायझर्स. लेट्स कम अँड हॅव सम मीटिंग फर्स्ट. किती सैन्य आहे आपल्याकडे? काय म्हणतील सरदार 10,000 आहेत. बरं किती तोफ आहेत आपल्याकडे? किती रथ आहे आपल्याकडे? हां एवढे आहेत. ठीक आहे, मग आपण लढू शकतो का? हां, एक राऊंड तर नक्कीच लढू शकतो. एक दिवस तर लढाई नक्कीच होऊ शकते, जिंकू शकतो आपण. एक जण म्हणला प्रभू नाही होऊ शकत, वी कॅनॉट विन. अँड वाईल टेकिंग युअर काउन्सिल फ्रॉम युअर ॲडवायझर्स यू विल कम टू अ कन्क्लुजन. त्यानंतर असं पण होऊ शकतं की जर आपल्याकडे त्या दिवसासारखे लोक असले असते, म्हणजे देयर वॉज ऑल्सो अ प्रॉफिट इन दोज टाइम्स. त्या काळामध्ये राजा होता आणि एक भविष्यवादी पण होता. तर राजे बऱ्याच वेळेला काय करायचे, जेव्हा असं मोठं प्रसंग यायचं किंवा अडचण यायची तर ते लोक ना ते भविष्यवाद्यांकडे जात होते की तू जा देवाची चौकशी कर आणि सांग काय त्याची इच्छा आहे, आम्ही काय करावं. बट व्हॉट डिड जेहोशाफाट डू?
Did he sit and take counsel from the people? Or did he use his own wisdom? मी तर शल्मोनाच्या घराण्यातला आहे, नक्कीच थोडीशी बुद्धी तर मला पण आलीच असेल. Did he say that? He directly went to the Lord. It is so inspiring. What did he do? He went to तो देवाला शोधायला गेला. आणि मग तो काय करतो, तर त्यांनी सर्व लोकांना एकत्रित केलं आणि त्यांना काय सांगितलेलं आहे, त्यांनी उपास घोषित केला होता पूर्ण राज्यामध्ये. दॅट फास्ट नाव पीपल. इट इज ब्युटिफुल दॅट ही हॅड सो मच अथॉरिटी दॅट ही कुड डिक्लेअर अ फास्ट, है ना. अँड वेन ही डिक्लेअर द फास्ट, त्या ठिकाणी बघा तो काय म्हणतो, वाय आर वी डिक्लेअरिंग दिस फास्ट. तर त्यांनी एकत्रित यावं आणि काय करावं. 4थं वचन. ते यहोवाकडे शोधायला आले, यहोवाचं सहाय्य मागायला आले आणि यहोवाला शोधायला आले. सी व्हॉट अ ग्रेट लीडर कॅन डू. ही डिड दिस फर्स्ट. त्यांनी हे पहिलं केलं, मग तो स्वतः उपवास घोषित करतो आणि मग त्याच्या पूर्ण प्रजेला तो तेच सांगतोय. पूर्ण राज्याला तो सांगतोय की ठीक आहे, तुमच्याकडे असतील भरपूर काय काय ॲडवाइजेस, बट लेट अस फर्स्ट गो टू द लॉर्ड. आय थिंक दिस इज वॉट वी शुड डू. एव्हरी टाइम देर इज अन एनिमी अगेन्स्ट यू. ज्या ज्या वेळेला आपल्या विरुद्ध सैतान काहीतरी चालत असतो किंवा अडचण येते किंवा प्रसंग घडतो असा, ज्या वेळेला मोठं डोंगर समोर आलेलं आहे आणि आपल्याला वाटतं आता काहीच माझ्याकडे उपाय राहिलेला नाही, व्हॉट डू वी डू देन इज व्हॉट मॅटर्स. की आपले फाउंडेशन कशावर आहे. आर वी गोइंग टू द लॉर्ड? आर वी लीडिंग एन एक्झाम्पल टू द हाऊस? आर वी प्रेइंग दॅट लॉर्ड नेव्हर माइंड, आय विल सीक युअर फेस, आय नो यू हॅव अ वे आउट. मला माहिती आहे तू याच्यातनं मार्ग काढू शकतो. 3 राज्य एकावर. सगळं लोक म्हणत असतील की अशक्य आहे हो तुमचं, तर तुम्ही एक काम करा, पांढरा झेंडा हलवा आणि राज्य सोपवून द्या. व्हॉट डिड दे डू? नो, दे ट्रस्टेड द लॉर्ड. का त्यांनी देवाकडे शोधायचं त्यांनी एका प्रकारे डिसिजन घेतला? कारण ते कुठं ना कुठं देवावर भरोसा ठेवत होते, विश्वास ठेवत होते. नाव सी व्हॉट हॅपन्स देन. यहोशापात त्या ठिकाणी मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करतो. इट इज व्हेरी ब्युटिफुल द प्रेयर. आपण ती प्रार्थना नाही बघणार आहोत, बट जस्ट आय वॉन्ट यू टू स्किम थ्रू इट. एक नजर घाला त्या वचनांच्या वरून. या ठिकाणी यहोशापात उभा राहिलेला आहे आणि पूर्ण यहुदाच्या मंडळी समोर, तो यरुशलेमेच्या समोर मंदिरामध्ये जाऊन प्रभूकडे प्रार्थना करत आहे. नाउ डिड ही आस्क द हाय प्रीस्ट, अहो पाळक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा की? नो. He stood up. He said, I will pray. And I request all of you to pray in this with me. आणि काय झालंय? I believe that when Jehoshaphat was praying, नक्कीच बाकीचे लोक पण काय करत असतील? ते प्रार्थनाच करत असतील. But if he would have asked Isaiah or let's say whatever prophet was living in that time, ज्या कुठल्या प्रॉफिटला जर तो म्हणला असता की बाबा तू आज जाऊन करशील का सगळ्यांसाठी प्रार्थना, किंवा महायाजकाला म्हणला असता की परमपवित्र स्थानात तर तुलाच जायला अलाउड आहे, तूच जा. No, he took responsibility. He took that leadership. आणि त्यानंतर तो प्रार्थना करतो. and see what he says in verse number 12 and verse number 13. 12 आणि 13 वचन आपण वाचू. या ठिकाणी यहोशापात काय म्हणतो? हे आमच्या देवा, तू त्याचे शासन करणार नाहीस, कारण हा जो मोठा समुदाय आम्हावर आला आहे त्याच्या पुढे आम्हाला काही बल नाही आणि काय करावे ते आम्हाला कळत नाही. परंतु आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत. I love how, एक मिनिट, सॉरी I love how honest his prayer is. See how honestly he is praying. आणि इथं इनफॅक्ट तो एंड करतो. काय एंड करतो बघा? हे आमच्या देवा, तू त्यांचा न्याय करणार नाहीस काय? अँड देन ही सेज दॅट फॉर वी हॅव नो पॉवर टू फेस दिस वास्ट आर्मी. आमच्या विरुद्ध येणारं जे सैन्य आहे इतकं मोठं आहे की आमच्याकडे शक्ती नाही आहे तेवढं. ही इज बिंग व्हेरी ऑनेस्ट. प्रभू नाही आहे तेवढी शक्तीच नाही आहे. आय एम नॉट गोइंग टू रिलाय ऑन माय स्ट्रेंथ. आय एम नॉट गोइंग टू रिलाय ऑन माय विजडम. पण तो पुढं काय म्हणतो की आम्हाला काय करावे हे देखील कळत नाही. वी डू नॉट नो व्हॉट टू डू. समटाईम्स वी ऑलवेज फाइंड आवर सेल्स इन सच अ सिच्युएशन की आपल्याला वाटतं आता मला काय करायचं काही सुचतच नाही. अशी अडचण पण आपल्यासमोर येते. असे प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात ज्या वेळेला असं वाटतं की आय कॅनॉट थिंक ऑफ एनिथिंग. मला काहीच सुचत नाही आहे. आय एम परप्लेक्स्ड. आणि बऱ्याच वेळेला आपण काय करतो? बसतो नुसतं, बघू जे होईल ते होईल, नंतरचं नंतर. नो, तो हातावर हात धरून नाही बसला, पण तो जाऊन प्रार्थना करतो. नाव
This last part of this verse is very beautiful. See what he says. आम्हाला काय करायचे हे कळत नाही, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागले. आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. See how beautifully he says, our eyes are on you, Lord. Last Sunday we saw that how even in Isaiah, how the story of Charles Spurgeon also is the same. Look unto the Lord. Put your eyes onto the Lord. See at him. Look at him. आठवतं ना, आपण हे पण एका प्रकारे ड्रिल केलं होतं. इफ यू आर एव्हर इन अ सिच्युएशन ज्यावेळेला असं वाटतं काय करावं काय कळत नाही, काय सुचत नाही, माझ्याकडे काय ध्यानीमनी माझ्या काही येत नाही आहे आणि आय डोंट हॅव एनी अदर वे आउट, व्हॉट इज द बेस्ट वे? इन्स्टेड ऑफ आस्किंग वाय दिस सिच्युएशन, अशी परिस्थिती का, किंवा ही वेळ का, किंवा अशा गोष्टी का होतात, आय बिलीव्ह वी शुड आस्क हू शुड आय सीक हेल्प फ्रॉम. द क्वेश्चन इज नॉट वाय or how is this happening, but who should I go to? The question is who. मी कोणाकडे जायला पाहिजे? And every time you ask yourself that question, परिस्थिती तर कठीण आहे, अवघड आलेलं आहे, पण कोणाकडे मी जाऊ शकतो आज मदतीला, सहाय्य मागायला? प्रभू. Every time you will have that answer staring right in your face, and that is Jesus. And when you go to Jesus, I believe that even if you may not find that strength, किंवा होऊ शकतं आपल्याला इमिडिएट सोल्युशन मिळणार नाही, पण नक्कीच त्या प्रॉब्लेममधनं किंवा त्या समस्यामधनं जाण्यासाठी तो आपल्याला सहाय्य करेल. ही विल टीच अस अँड ही विल गाईड अस. है ना? दॅट इज हाऊ ग्रेट आवर लॉर्ड इज. यहोशापात वॉज लीडिंग दिस एक्झाम्पल. तो म्हणतो, प्रभू आम्हाला कळत नाही, बट आवर आईज आर ऑन यू. डू वॉट यू हॅव टू डू अँड वी विल फॉलो. आता त्यानंतर बघा 13व वचन किती सुंदर आहे. काय त्या ठिकाणी काय लिहिलं आहे? आणि सर्व यहूदा आपली तान्ही बाळे बायकावर येते ती घेऊन यहोवाच्या पुढे उभा. आय लाईक त्यांनी तिथं का लिहिला असेल की आमचे काय तान्ही बाळे. तान्हेली बाळे म्हणजे लहान बाळ आहे, एकदम छोटे बाळ आहे. इट इज रिटन ऑल द मेन ऑफ जुडा विथ देअर वाईव्स अँड चिल्ड्रन अँड लिटल वन्स. टुडे वी हॅव मेन, वी हॅव देअर वाईव्स, वी हॅव चिल्ड्रन अँड वी हॅव अ लिटल वन. है ना? अँड वी आर ऑल इन फ्रंट ऑफ द लॉर्ड. त्यांनी कोणालाही सोडलं नाही, सगळेजण आले. है ना? अँड दॅट इज वाय I believe this is how the church of the Lord should function. One person is in trouble, another person is going through some persecution, another person is facing some trial. We all should come together and ask the Lord for help. है ना? And I believe the Lord will get us through. तो आपल्याला नक्कीच सहाय्य पुरवेल. आता या ठिकाणी असं झालं की मग प्रभूने काय केलेलं आहे, त्याच्या एका व्यक्तीकडनं द स्पिरिट ऑफ द लॉर्ड केम अपॉन जहाजिएल. है ना? एक व्यक्ती तिथं होता ज्याच्यावर प्रभूचा आत्मा आला होता. आणि मग त्यांनी काय सांगितलं होतं त्या ठिकाणी? लेट अस रीड हिअर वर्स 16 ऑनवर्ड्स. 16व वचन पासून. उद्या तुम्ही खाली त्यांच्यावर जा. पहा ते सिसाच्या चढणीवरून चढून येत आहे आणि ओघळाच्या शेवटास यरूएलाच्या रानापुढे ते तुम्हाला सापडले. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. अहो यहूदा व यरूशलेम, स्थिर उभे राहा आणि तुम्हापाशी यहोवाचे तारण आहे, हे तुम्ही पहा. भिवू नका, घाबरूही नका. उद्या तुम्ही निघून त्यांच्यावर चालून जा, कारण यहोवा तुमच्या संगती आहे. मग यहोशापाटाने तो भूमीकडे करून डोके धरले आणि सर्व यहूदा व यरूशलेमकर यहोवाचे भजन करीत यहोवाच्या पुढे उभे पडले. थँक्यू. सी व्हॉट हॅपन्ड हिअर. देवाचं वचन आलेलं आहे, देवाचं गायडन्स आलेलं आहे, आणि तो म्हणतो की फर्स्ट थिंग ही सेज, डू नॉट बी अफ्रेड. आय लाईक हाऊ द लॉर्ड ऑलवेज स्टार्ट्स विथ दिस सेंटेन्स, डू नॉट बी अफ्रेड, फ्रेट नॉट. काळजी करू नका, घाबरू नका, खचून जाऊ नका. आय एम विथ यू. व्हॉट वॉज द लास्ट वर्ड्स ऑफ जीसस? I am with you till the end of the ages. And behold, I come again. You know? We know that the Lord is with us. But somehow we forget it when we are in trials and sufferings. ज्यावेळेला आपण त्रासात असतो किंवा प्रसंगामध्ये अशा अडचणीत असतो, त्यावेळेला शक्यतो हे लक्षात येत नाही की प्रभू माझ्याबरोबर आहे. आणि म्हणून एकटेपणामध्ये किंवा अशा अडचणीत जर आपण उभं राहिलो, लेट अस रिमेंबर व्हॉट जेहोशाफाट डिड. He looked unto the Lord
अँड द आन्सर वॉट केम टू हिम, जे ॲक्च्युअलमध्ये खूप युनिव्हर्सल आन्सर आहे, सगळ्यांसाठी देवाने दिलं, दॅट डू नॉट फ्रेट, आय एम विथ यू. And the Bible says that God cannot lie. It is impossible for him to lie. त्याच्या नेचरमध्ये ते नाही आहे. सो वेन ही सेज आय एम, आय बिलीव्ह दॅट आय एम, दॅट ही इज विथ मी, है ना. आणि म्हणूनच आज पण असं होऊ शकतं, लोक तुम्हाला म्हणतील की अरे काय तुझं जीवन बघ कसं आहे, किंवा काय चाललंय, किंवा अरे तू पटकन हे कर, किंवा समथिंग इज गोइंग रॉंग. ऑलवेज ट्रस्ट इन द लॉर्ड अँड बिलीव्ह that he is with you. It's a very beautiful picture of a small boy. एक पिक्चर आहे, त्याच्या बेडरूममध्ये लावलेला होता. एक लहान मुलाच्या त्याच्या आई वडिलांनी त्याच्या बेडरूममध्ये एक पिक्चर लावला होता. अँड देर इज अ बोट, एक मोठं नाव, एक शिप आहे, आणि त्याचा फोटो आहे. ज्या वेळेला तो शिपचा कॅप्टन सारखा आहे, ही इज ट्राईंग टू स्टिअर द बोट. तो छोटा मुलगा, त्याचा फोटो आहे, ओके, त्या पोस्टरवर. अँड देर इज अ बिग स्टॉर्म, एक मोठं वादळ आहे. अँड दॅट बॉय स्केर्ड, त्याच्या तोंडावर तसं एका प्रकारचं टेन्शन दिसतं. अँड देअर इन अ फेंटेड पिक्चर यू कॅन सी दॅट द लॉर्ड जीसस हॅज हिज हँड ऑन हिज शोल्डर अँड सेइंग आय एम विथ यू. है ना. आपला प्रभू असा प्रभू आहे जो सुखात आणि दुःखात पण आपल्याबरोबर असतोच, भलेच तो आपल्याबरोबर तसं कव्हनंट करू किंवा ना करू. ही सेज आय एम, यू मेक दॅट कव्हनंट विथ मी और नो, आय एम विथ यू. आता या ठिकाणी त्यांनी त्याला काय सांगितलं की तुम्हाला उद्या लढाईची गरज देखील पडणार नाही. दिस इज ब्युटिफुल. तो म्हणतो तुम्हाला फाईट करायची पण गरज पडणार नाही. बट द लॉर्ड सेड की तुम्ही काय केलं पाहिजे, गो टू द बॅटल, जा, तू लढायला जा. यहोशाफात पूर्ण सैन्य घे, सगळ्यांना तयार कर आणि उद्या तिथं जा, चढ त्यांच्यावर एका प्रकारे, मार्च डाऊन ऑन दॅट व्हॅली वेर यू आर गोइंग टू गो फॉर दॅट बॅटल. बट वॉट, पुढं देव म्हणतो की तुला लढायची गरजच नाही. अँड देन ही सेज, पुढं तो काय म्हणतो, टेक अप युअर पोझिशन्स. 17व्या वचनामध्ये जर तुम्ही परत एकदा वाचलं, तो म्हणतो यू विल नॉट हॅव टू फाईट दिस बॅटल, लढायची गरज पडणार नाही. बट स्टील ही सेज, स्थिर उभे राहा, टेक अप युअर पोझिशन्स ॲज सोल्जर्स, स्टँड ऑन गार्ड, इन पोझिशन. आणि त्याचबरोबर तो काय म्हणतो, आणि तुम्हापाशी यहोवाचे तारण आहे, हे तुम्ही पहा. यहोवाचं तारण तुम्हापाशी आहे, हे तुम्ही पहा. ही सेज टेक युअर पोझिशन्स, स्टँड फर्म अँड सी दॅट द डिलिव्हरन्स ऑफ द लॉर्ड इज विथ यू और इट हॅज कम टू यू. सी, यू विल बी एबल टू सी इट. प्रभू आम्ही लढायला चाललोय की नाही? नक्कीच तू लढायला चाललायस रे, पण तू लढणारच नाही. तिथं मी लढेल तुझ्यासाठी. अँड व्हॉट विल यू सी, व्हॉट एम आय सपोज टू डू लॉर्ड? तू फक्त तिथं उभं राहा अँड सी द डिलिव्हरन्स दॅट द लॉर्ड हॅज गिव्हन. यानंतर असं म्हणलेलं आहे की प्रभू त्यांना पुन्हा एकदा सांगतो, डू नॉट बी अफ्रेड, डू नॉट बी डिस्करेज्ड, गो आउट टू फेस देम टुमॉरो अँड द लॉर्ड विल बी विथ यू. आज असं होऊ शकतं की आपल्याला सैतान काय करतो, आपल्याला सांगतो की तुझ्यासमोर इतकं मोठं डोंगर आहे, अरे एक काम कर, उलटा फिर, मागे जा परत, गो बॅक टू युअर ओल्ड लाईफ, इट इज सो मच बेटर. बट द लॉर्ड इज सेइंग दॅट वॉट एव्हर माउंटेन इज इन फ्रंट ऑफ यू, हॅव अ लिटल फेथ, थोडंसं तू विश्वास धर. आणि काय म्हणलं प्रभूनी, तुम्ही डोंगरचे डोंगर हलवू शकता. व्हॉट वॉज ही टॉकिंग अबाउट? वॉज ही टॉकिंग अबाउट प्रॅक्टिकल माउंटन्स? तो प्रॅक्टिकली डोंगर तुम्ही हलवाल असं सांगणार आहे का? नाही. आपल्या जीवनातले डोंगर, आपल्या आयुष्यातले डोंगर, जे एका प्रकारे आपल्या समोर येऊन असे थांबतात की आपल्याला आता कळतच नाही काय करा. अँड मोर इम्पॉर्टंटली दे डिस्करेज अस. अँड पीपल अराउंड अस दे टेल यू, अरे तू इथं उभं राहून काय करशील, एक काम कर, मागे फिर, शक्यच नाही एवढं डोंगर चढणं आणि खाली उतर. द लॉर्ड सेज, सी द डिलिव्हरन्स कमिंग टू यू, मी तुला त्याच्यातनं तारणार आहे, तू फक्त उभं राहा. नाव व्हॉट हॅपन्स देन? सगळे लोक, यहोशाफात, अगेन ही इज लीडिंग एन एक्झाम्पल, तो खाली वाकला, नमन होऊन पृथ्वीवर, एका प्रकारे भूमीवर तो नमन करून काय करतो, उपडे पडून तो प्रभूची उपासना करत आहे. It is beautiful to see how the spirit-filled people fall face down, है ना, and they are worshiping the Lord. आणि पुन्हा एकदा काय झालं तर तो एकटा पडला का उपडे? All the people of Judah and Jerusalem fell down in worship before the Lord. तो एकटाच पडला नाही.
तर पुन्हा एकदा ते सर्व लोक, त्यांचे बायका आणि त्यांचे मुलं आणि त्यांचे लहान जे होते मुलं, ते सगळेजण उपडे पडले. का? कारण आमचा राजा जर उपडा पडू शकतो, तर त्याच्या पण वर एक मोठा राजा बसलेला आहे. देयर इज अ किंग हू इज रुलिंग अस, अँड इफ आवर किंग इज लीडिंग एन एक्झाम्पल, आय विल फॉलो हिम. सी हाऊ गुड द लॉर्ड इज. यानंतर असं झालं की सकाळीच ते लोक उठले. इट इज द डे ऑफ बॅटल नाव. हे उठलेत आणि सकाळी ते लोक जातात त्या एका प्रकारे त्या रानामध्ये, अँड दे वर कॉल टू फाईट देअर, है ना. आता ह्या ठिकाणी पोचल्यावर यहोशापात काय करतो? स्थिर उभा राहतो आणि पूर्ण मंडळीला काय म्हणतो? फर्स्ट वर्ड्स ही सेज, लिसन टू मी जुडा अँड द पीपल ऑफ जेरुसलेम. आय एम रीडिंग फॉर ऑल ऑफ अस फ्रॉम वर्स नंबर 20. तो म्हणतो, हॅव फेथ इन द लॉर्ड युअर गॉड अँड यू विल बी अपहेल्ड. हॅव फेथ इन हिज प्रॉफिट्स अँड यू विल बी सक्सेसफुल. काय केलंय त्यांनी? व्हॉट इज ही एस्टॅब्लिशिंग? व्हॉट इज ही गिव्हिंग देम? तो काय देतोय त्यांना? विश्वास देतोय. सी व्हॉट फेथ डज. आज अनेक वेळेला आपण ज्या वेळेला एका जगिक व्यक्तीशी जेव्हा बोलतो, तो काय बोलतो? तो आपल्याला त्रासात असताना, ठीक आहे रे, सगळं होऊन जाईल, काय हरकत नाही, फार तर फार. बट सी व्हॉट गॉडली पीपल टेल ईच अदर. कम सिस्टर, आय विल प्रे फॉर यू. कम ब्रदर, आय विल प्रे फॉर यू. द लॉर्ड विल डिलिव्हर यू. दॅट फेथ वी इम्पार्ट. आपल्यामध्ये जो प्रभूंनी दिलेला विश्वास आहे ना, तो वाहतो अक्षरशः पाण्यासारखा. अँड वी गिव्ह इट टू दोज हू आर लॅकिंग फेथ ऑर हू आर वल्नरेबल, है ना. आणि यानंतर तो त्यांना काय म्हणतो? तर आता आफ्टर कन्सल्टिंग विथ हिज पीपल, Jehoshaphat appointed men to sing to the Lord and to praise him for the splendor of his holiness. And as they went out at the head of the army, saying, give thanks to the Lord, for his love endures forever. See what is happening here. They are ready for the battle. यहोशापात सकाळी उठून त्यांना म्हणतो की एक काम करा, प्रभूवर विश्वास धरा, तो तुम्हाला तारणार आहे याच्यातनं, तो तुम्हाला याच्यातनं काढणार आहे. And after consulting his advisors, his battle leaders, generals and commanders, तो काय करतो? तो म्हणतो, सैन्य तयार झालं? हो हो हो. भाले फेकणारे तयार झाले? हो हो. गोळे फेकणारे तयार झाले? हो, सगळे तयार झाले. आणि तलवारीने युद्ध करणारे शिपाई तयार झाले? हो, सगळे तयार झाले. आता यहोशापात म्हणतो, एक काम करा, बाकीच्या पुरुषांना तुम्ही घेऊन या. गेट सम मोर मेन. अँड व्हॉट आर यू सपोज टू डू? Sing praises to the Lord. What was the strategy here? या ठिकाणी यहोशापातनी काय डोकं लढवलेलं आहे? आय बिलीव्ह दॅट विजडम दॅट गॉड गेव हिम वॉज सो ब्युटिफुल. कारण तो काय करतो? तो म्हणला का, सगळ्यात मोठा आपल्याकडे कोण आहे रे? तू समोर उभा राहा. सगळ्यात मोठी आणि चांगली रथ कुठली आहे रे? त्याला पुढं न्या. अगेन ही इज नॉट कीपिंग ट्रस्ट ऑन हिज ओन विजडम. अजून देखील तो स्वतःच्या बुद्धीवर नाही निर्भर आहे, तर प्रभूवर आहे. आणि लोक त्याला काय म्हणले असतील? तू येडा झालायस का? किंवा तुला काय वेड लागलंय का? गाणे गाणारे आणि गीत गाणारे आणि स्तुती गायन करणारे हे मंदिरात शोभतात, युद्धभूमीवर नाही. अँड ही सेज दॅट जस्ट ट्रस्ट द लॉर्ड, ही विल डिलिव्हर यू. काय झालं त्या ठिकाणी? त्यांनी लोकांना उभं केलं, पुरुषांना, आणि त्यांना काय सांगितलं? हे कोण होते हे लोक? प्रभूला गीत गाणारे, स्तुती करणारे, वर्शिपर्स अँड दोज हू वुड प्रेज द लॉर्ड. त्यांना सांगितलं, एक काम करा, आता तुम्हाला पण लढायचं आहे. ते म्हणले असतील, प्रभू किंवा सरदार किंवा द किंग, युअर हायनेस, हाऊ आर वी सपोज टू फाईट? तो म्हणाला असेल, तुम्ही काय करता रोज? आम्ही दरबारामध्ये प्रभूसाठी गीत गातो, स्तुती गातो. मग तेच करा की. मग ठीक आहे, आम्ही गाऊ, आम्ही मागे थांबतो ढोला ताशे घेऊन किंवा एका प्रकारे आमचे करणे घेऊन, तुतारी घेऊन जाऊ दे सगळ्यांना पुढे. आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक देऊ. नाही नाही नाही, बॅकग्राऊंड नाही. यू शुड बी द फोर फ्रंट म्युझिक. तुम्ही पुढे उभे राहा. नाव थिंक अबाउट दिस. थिंक अबाउट दिस की जर आपण पण त्या लोकांपैकी एक असतो ज्यांना यहोशापातने सांगितलंय पुढं जा आणि गीत गा, ज्याच्या हातात भाले नाही, ज्याच्या हातात तलवार नाही, ज्याच्या हातामध्ये किंवा बॉडीवर काय एका प्रकारे तो आर्मर नाही आहे, हेल्मेट नाही आहे, आणि आपल्या मागे सैन्य आहे, तर आपण काय केलं असतं? नाव टेल मी दिस. आपण गीत आपल्या तोंडातनं निघाले तरी असते का? है ना, सेनाओं का, नाही नाही नाही, सूर चुकला. दॅट ते जोश किंवा ते जे एका प्रकारचं
दॅट पॅशन फॉर द लॉर्ड. तो आवाजच फुटला नसता आपला. म्हणून यहोशापात पहिले काय म्हणला की प्रभूवर विश्वास ठेवा. ही गेव हिम दॅट सीड टू सिंग. तो म्हणाला की तुम्हाला गीत गावं लागणार आहे, बट बिफोर दॅट ही सेड हॅव फेथ, द लॉर्ड इज विथ यू. कारण आता ज्या वेळेला त्यांना सांगितलं ना तुम्हाला गीत गायचंय, कुठलाही व्यक्ती असं परत यहोशापातला म्हणलं नसेल की काय कसं काय आम्ही पुढं गाऊ, आमच्याकडे काहीच नाही. बिकॉज द आन्सर वॉज ऑलरेडी गिव्हन टू देम. काय तर हॅव फेथ इन द लॉर्ड. आता असं झालं की ते लोक पुढं निघाले, सैन्य पुढं निघालेलं आहे आणि हे सगळे लोक पुरुष मंडळी पुढं ज्यांच्या हातात भाले नाही, तलवार नाही, पण ते गीत आणि स्तुती गीत गात प्रेजेस अँड वर्शिप टू द लॉर्ड. अँड दे वर नॉट डुईंग इट जस्ट फॉर ड्युटी, बरं का, दे वर डुईंग इट विथ ऑल देअर हार्ट. जसं ते मंदिरात करत असतात होते ना, तशाच प्रकारे ते त्या ठिकाणी करत होते. अँड दे वर शाउटिंग जॉय टू द लॉर्ड. काय म्हणलंय तिकडं, गिव्ह थँक्स टू द लॉर्ड फॉर हिज लव्ह एंड्युअर्स फॉर एव्हर. इट इज सो ब्युटिफुल. या ठिकाणी तो असा नाही म्हणा द लॉर्ड ऑफ होस्ट इज विथ मी. काय काय स्तुती गीत दिलं होतं त्यांना यहोशापातनी, किंवा कुठलं कोरस गायलंय त्यांनी, कुठले प्रेजेस गायलेत ते असे म्हणले का. आता नीट लक्षात घ्या, ते सैन्य बरोबर चालत आहेत, ते युद्धामध्ये उतरलेले आहेत. तर मला वाटतं सगळ्यात बेस्ट अँड अप्रोप्रिएट गाणं तेच असलं असतं जे आज आपण गायलं है ना. सेनाओं का यहोवा हमारे साथ है, गावा गावा अजून जोरात गावा. पण इथं ते गीत नाही दिलंय, गिव्ह थँक्स टू द लॉर्ड. कसलं थँक्स, सैन्याच्या समोर चाललेलं आहे. व्हॉट इफ आय डाय, व्हॉट इफ आय डोंट सी माय लिटल वन, व्हॉट थँक्स. नो, गिव्ह थँक्स टू द लॉर्ड फॉर हिज लव्ह एंड्युअर्स फॉर एव्हर. काय म्हणलंय मराठीमध्ये, त्याची प्रेम दया सर्व काळ आहे. सी, इट इज फॉर एव्हर. दॅट लॉर्ड डज नॉट चेंज. दॅट सेम लॉर्ड हू फॉट विथ मोझेस, जो मोशे बरोबर त्यांनी फारोला जर एका प्रकारे काय केलेलं आहे, त्यांनी हरवलं होतं. त्या फारोच्या सैन्याला पूर्ण लाल समुद्रामध्ये ते एका प्रकारे त्यांना हरवून टाकलं होतं किंवा त्यांना नष्ट केलं होतं. तो सेम यहोवा आज आपल्याबरोबर आहे. तो सेम सैन्याधीश परमेश्वर आपल्याबरोबर आहे. व्हॉट हॅपन देन, त्यानंतर काय झालं. असं म्हणलेलं आहे की ते जेव्हा पुढं जात गेले किंवा ते पुढं चालत गेले गीत गात, स्तुती गीत गात, द पीपल हू वर अबाउट टू मार्च ऑन देम, जे सैन्य जे राज्य त्यांच्या विरुद्ध येत होते, ते मोबाइट्स अँड ॲमोनाइट्स, ती लोक जेव्हा त्यांच्याकडे येत होते तर त्यांनी काय केलंय, आपापसातच लढाई केलेली. त्यांच्यामध्ये देर वॉज अ स्पिरिट ऑफ कन्फ्युजन. आणि प्रभूंनी काय उत्तम कार्य केलं होतं किंवा काय अद्भुत कार्य केलं होतं की ते लोक आपापसातच एकमेकांना मारू लागले आणि एका प्रकारे सगळे नष्ट पण झाले. सगळेच एकामेकांना मारून ते नष्ट झाले. आणि हे लोक अजून गीत गातात आहे बरं का. अँड हू वॉज फायटिंग देअर, द लॉर्ड वॉज फायटिंग देअर. The problems were actually being demolished. The mountain was being broken down. And the road was being made clear. त्यांना फक्त एका साधने दिली होती, देवावर विश्वास ठेवा, ही विल सेंड अस थ्रू. आणि असं म्हणलेलं आहे की ती ज्या वेळेला तिकडं पोचले तर काय झालं, त्यांनी पाहिलं तर तिथं फक्त प्रेत होते. तिथं ॲक्च्युअलमध्ये ओनली डेड बॉडीज. दे डिड नॉट फाइंड अ सिंगल मॅन लिव्हिंग, नॉट वन सिंगल एनिमी इन फ्रंट ऑफ यू. व्हॉट हॅपन देन, त्यांची जी लूट होती, त्यांचं जे काय त्यांचं धन होतं, देवानी ते देखील त्यांना दिलेलं आहे. लाईक अ रिवॉर्ड. सी, वन डे बिफोर यू डिड नॉट हॅव ऑल दिस. यू शोड फेथ अँड यू हॅव डिलिवर्ड, यू नो, यू हॅव कम थ्रू माय प्लॅन्स. आणि देवानी त्यांना आशीर्वाद पण दिलेला आहे. नाव व्हॉट एम आय ट्राईंग टू गेट हिअर इज, आजच्या आपल्या वचनातनं प्रेज हॅज पॉवर. प्रभूला स्तुती गीत गात असताना, त्याची उपकार स्तुती करताना, देर इज पॉवर इन दॅट प्रेज. वर्शिप विल वर्क वंडर्स. आपण जेव्हा देवाची उपासना करतो तर अद्भुत गोष्टी आपल्या आजूबाजूला होत असतात. डू यू बिलीव्ह दिस? इट हॅपन्स. विशेष म्हणजे माहिती आहे का काय, वेन वी आर वर्शिपिंग अँड वेन वी आर प्रेझिंग, देर इज अ कॅटेगरी ऑफ पीपल हू आर डिस्टर्ब्ड. कोण येतो? येस, द एनिमी. आपण ज्या वेळेला प्रभूला स्तुती गीत गातो आणि प्रभूची उपासना करतो तर त्यावेळेला सैतान आणि त्याचे जे दूत आहेत किंवा त्याचे जे दुष्ट आत्मे आहेत
we know that they are irritated and they are literally disturbed. त्यांना सहन होत नाही प्रभूची स्तुती. आणि आय बिलीव्ह अनेक वेळा असं होतं ना की येशूच्या मध्ये आपण ज्या वेळेला येतो, विश्वासात जेव्हा आपण येतो, सैतान आपल्याला रोज काय करतो, आपला पास्ट आठवायचा प्रयत्न करतो. बघ तू 2 दिवसापूर्वी किती चुकलास, बघ तू प्रभूत आल्यावर पण तू चुकलास. आय फाउंड अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी टुडे. आय थिंक ज्या वेळेला आपल्याला माइंडमध्ये आपल्याला डिस्टर्ब तो करत असतो ना, की बघ तू किती असं आहे रे, कसं आहेस तू, कसं बायबल वाचतो, कसं चर्चला जातो, कसं प्रबोधन घेतो, इतकं एवढं पडून पण. आय बिलीव्ह तो जेव्हा आपल्याला आपला पास्ट आठवू शकतो, फर्स्ट थिंग फॉरगेट द पास्ट, लेट अस रिमाइंड हिज पास्ट. तो काय करायचा? Isaiah 14 and Ezekiel 28 tells us that he was a worship leader. आणि आपण जेव्हा स्तुती गीत गातो, आपण जेव्हा उपासना करतो, आपण त्याला सांगतो, बघ रे बाबा, तुझी नोकरी आता आम्हाला दिली आहे देवानी, काय तू त्या लायकीचा पण नव्हतास. सी यू हॅव फेल्ड सो मिझरेबली. हाऊ डू यू फील नाव? यू वर अ वर्शिप लीडर ऑफ नॉट जस्ट पीपल, ऑफ एंजल्स. ज्या वेळेला सैतान तुम्हाला तुमचा पास्ट आठवून देत असेल किंवा तुम्हाला तुमच्या मागच्या चुकांना 10 वेळा लक्षात येऊन तुम्हाला कंडेम फील करत असेल, दोष लावत असेल, ॲट दॅट टाइम स्टार्ट प्रेझिंग द लॉर्ड. वर्शिप द लॉर्ड विथ ऑल युअर हार्ट. Say that the Lord is good and give thanks to his name, for his love endures forever. When you are praising, when you are worshiping, bondages are being broken, the walls are being shattered. त्याचबरोबर पर्वत आणि मोठमोठे डोंगर कोसळत आहेत. आणि तेवढंच नाही तर हा सैतान आणि त्याचे हे जे दुष्ट आत्मे आहेत ना, दे आर लिटरली बिंग ट्रबल्ड, दे आर फ्लीइंग फ्रॉम अस, दे आर वॉकिंग अवे फ्रॉम अस. कारण वेन यू वर्शिप, द प्रेझन्स ऑफ द लॉर्ड इज लिटरली हवरिंग ओव्हर यू. है ना? देवाचा आत्मा अक्षरशः आपल्यावर असा, इट लिटरली इज रिजॉइसिंग ओव्हर अस वेन वी आर प्रेझिंग अँड वर्शिपिंग हिम. ही डिलाइट्स इन दॅट. And imagine, where there is the presence of the Lord, can this man even or this person even be? No. म्हणून ह्यापुढं जेव्हा पण आपल्याला असं वाटेल की मी कसा आहे, मी कसं होतो, नेव्हर माइंड, आय विल प्रेज द लॉर्ड, आय विल थँक हिम अँड सी दॅट दोज थॉट्स ऑफ कंडेमनेशन, ते विचार जे आहेत ना आपल्या मनामध्ये येणारे, जे दोष भावना जे आहेत ना, ते आपोआप आपल्यापासून दूर जाते. What does praise do? We are going to see a few things. तर देवाची जी स्तुती आहे, देवाची स्तुती गीत जे आहेत, त्यांना कसं म्हणलं माहिती आहे का? स्तोत्र 32 मध्ये इट इज रिटन दॅट दे आर सॉंग्स, वर्शिप सॉंग्स आर सॉंग्स ऑफ डिलिव्हरन्स. स्तोत्र 32 17वा अध्याय, त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे दॅट दोज सॉंग्स दॅट ही सराउंड्स अस विथ, म्हणजे तो आपल्याला ज्या स्तुती गीतांमध्ये किंवा त्याच्या उपासनेमध्ये आपल्याला तो चालवतो, तर ते आपल्याला काय करत असतं? ते आपल्याला एका प्रकारे सोडवत असतं, आपली सुटका करत असते. इफ एनीबडी कॅन रीड इट, Psalms 32 वर्स नंबर 7. तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्तीच्या गाण्याने तू मला वेढशील. मुक्तीच्या गाण्याने तू मला काय करशील? वेढशील. यू विल सराउंड मी विथ व्हॉट सॉंग्स? कुठल्या गाण्याने? सॉंग्स ऑफ डिलिव्हरन्स. He is delivering you and at the same time he is surrounding you. अनेक वेळेला ज्या वेळेला एक व्यक्ती कुठल्या तुरुंगातनं सुटतो ना, तर तो एकटाच पडलेला असतो किंवा तो स्वतःला फार एकटा फील करत असतो. इफ यू आर एव्हर अलोन, यू विल नो दॅट व्हॉट दॅट काइंड ऑफ फिलिंग इज. पण प्रभू काय करतो? वेन ही इज रिमुव्हिंग यू आउट फ्रॉम दॅट बॉन्डेज, तो जेव्हा आपल्याला ती मुक्ती देत आहे, त्यावेळेला तो आपल्याला काय करतो? आपल्याला तो एका प्रकारे वेढून पण घेतो, एका प्रकारे सराउंड पण करतो. ही इज एम्ब्रेसिंग अस, ही इज कम्फर्टिंग अस. आता स्तुती गीत गाणं का गरजेचं आहे? स्तोत्र 115 मध्ये प्रभूने असं सांगितलेलं आहे की ज्याला स्तुती करतील किंवा ज्याला नमन करतील ते तसे होत जातील. है ना? व्हॉट यू वर्शिप यू विल बिकम लाईक दॅट. इफ यू वर्शिप समवन हू इज म्यूट, म्हणजे ज्याला बोलता येत नाही, जर आपण त्याची उपासना करत असो तर आपण त्याच्यासारखे होत जाऊ. स्तोत्र 115 आणि मला वाटतं 4 किंवा 5 वचन आहे ना. इफ एनीबडी हॅज फाउंड इट, प्लीज रीड इट फॉर अस. हां, 7व 8व वचन काय? त्यांना हात आहे परंतु त्या चाचपीत नाही. त्यांना पाय आहे परंतु त्या चालत नाही. आणि त्या आपल्या गळ्यातून शब्द उच्चारित नाही.
हम्म. त्या घडवणारे आणि त्यांच्यावर भाव ठेवणारे ते सर्व त्यांच्यासारखेच होते. ते सर्व त्यांच्यासारखे होतील. ज्याची उपासना तुम्ही करता तुम्ही त्यांच्यासारखे होत आहात. डू यू नो दिस? Whenever we worship something, we are becoming like Him, the Lord says. Now, it's very important to understand this. आज नक्कीच आपण देवाला सोडून दुसऱ्यांची कोणाची उपासना करत नाही, नक्की ना, बरोबर ना? पण there are times when we set up idols for ourselves. होऊ शकतं कोणतरी एक व्यक्ती असेल, होऊ शकतं कोणतरी सेलिब्रिटी असेल, कुठला तरी स्टार असेल, ज्याचे गीत आपल्याला फार आवडतात, है ना? Some movie songs which are so beautiful and so nice. See, it is to each is his own, but I believe we should not listen to these songs. कारण हे गीत आपल्याला काय करतात माहिती आहे का? देवापासून लांब नेतात. तुम्ही नीट लक्षात घ्या. I was young, I used to do this. I know, I can vouch for this. I can testify for this. जर एक खूप ट्रेंडिंग गाणं जर आलं तर आपण ते रोज गुणगुणातो, आहे की नाही? आपण रोज गातो. अँड हॅव यू नोटिस की हळूहळू आपण एका प्रकारे तशी स्टाईल मारायला लागतो, की आपण तशा प्रकारे ड्रेस करायला लागतो. वी स्टार्ट सिंगिंग, वी स्टार्ट बिहेविंग लाईक दॅट. एव्हरीथिंग लिव्हज अन इम्प्रेशन ऑन अस. प्रत्येक गोष्टीचा एक प्रभाव आपल्यावर असतो. आणि म्हणूनच तो काय म्हणतो, तुम्ही ज्याची स्तुती करता, ज्याची उपासना करता, त्याच्यासारखे होत जाणार आहात. अँड वेन वी आर वर्शिपिंग द लॉर्ड, we are trying to become like Him. Lord, you are holy, you are perfect, you are pure. आम्हाला पण तसं होण्यास सहाय्य कर. Now, at the same time, ज्या वेळेला आपण प्रार्थना करत असतो, तर what are we doing when we are praising the Lord? We are declaring our faith. आपली उपासनेमध्ये, आपल्या प्रेझ अँड वर्शिपमध्ये आपण काय करतो? आपण प्रभूकडे आणि इतरांच्या जगामध्ये पण आपण काय करत आहोत? आपल्या विश्वासाची घोषणा करत आहोत. लिटरली डिक्लेअरिंग. ज्या वेळेला USA फ्रीडम मिळालं तर ते लोक घरी बसून एकमेकांना टेक्स्ट मेसेज नव्हते पाठवत किंवा ईमेल, लेट्स से फॉर दॅट टाईम, की कॉंग्रॅच्युलेशन्स वी आर फ्री. ते लोक रस्त्यावर उतरले होते. दे वर हॅव्हिंग लाऊड स्पीकर्स अँड दे वर शाउटिंग दॅट वी आर फ्री नाव. वेन वी प्रेज अँड वर्शिप, वी डिक्लेअर आवर फेथ इन द लॉर्ड. प्रभूमध्ये आपला जो विश्वास आहे, हे का गरजेचं आहे, किंवा का आपण असं ज्यावेळेला प्रभूकडे हे करतो? आठवतो तो दिवस ज्या वेळेला प्रेषित त्या वरच्या खोलीमध्ये होते आणि प्रभूचा आत्मा त्यांच्यावर उतरून आला होता. रिमेंबर दॅट टाईम? व्हॉट हॅपन्ड देन? ते सर्वजण अन्य भाषामध्ये बोलू लागले होते. पण ते काय बोलत होते? व्हॉट वर दे डुईंग? दे वर प्रेझिंग द लॉर्ड. ते सर्वजण प्रभूची स्तुती करत होते. अन्य भाषामध्ये, वेगवेगळ्या भाषेमध्ये ते प्रभूची स्तुती करत होते. अँड दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट इट मीन्स टू स्पीक इन टंग्स, दॅट यू प्रेज द लॉर्ड. है ना? नाव इफ यू कॅन ओपन विथ मी, वी विल सी दॅट वर्स. प्रेषित 2 अध्याय आणि त्याचा 11 वचन बघा. तिकडे काय लिहिलं आहे? त्यावेळेला ज्या लोकांनी त्यांना ऐकलं, आठवतात तिकडे खूप मोठा समुदाय जमा झाला होता आणि ते आश्चर्य करू लागले की हे लोक आपापल्या भाषेमध्ये कसे काय बोलू लागलेत, आमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये बोलू लागलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांना आश्चर्य झालं. पण त्यांना काय कळालं होतं? 11 वचन 2 अध्याय. ग्रीक व अरब असे आम्ही त्यांना आमच्या भाषांमध्ये देवाची महत्कृत्ये सांगताना. ते म्हणाले की आम्ही सगळे वेगवेगळ्या जातीचे किंवा वेगवेगळ्या देशाचे लोक एकत्र आलो आणि आम्ही ऐकतो तर काय, आमच्या भाषेमध्ये स्तुती चालली होती किंवा आमच्या भाषेमध्ये कोणतरी लोक खूप मोठमोठ्याने बोलत होते. ते येऊन बघतात आणि ऐकतात काय बोलतात ते हे नक्की. तर त्यांनी काय ऐकलं? ते प्रभूच्या किंवा देवाच्या महत्कृत्येबद्दल ते काय करत होते? त्यांनी सांगताना ऐकले. इथं असं म्हणलंय दॅट वी हिअर देम डिक्लेअरिंग द वर्ड्स ऑफ द लॉर्ड. ते फक्त बोलत नव्हते, दे वर डिक्लेअरिंग, लिटरली शाउटिंग की प्रभू किती महान आहे. इट इज ब्युटिफुल टू सी की त्या वेळेला काय झालं, ज्या वेळेला हे देवाची स्तुती करत होते तर त्यांचा विश्वास इतरांपर्यंत पोचला. आणि असं म्हणले त्यावेळेला किती लोक एका प्रकारे प्रभूमध्ये आले होते? 3,000 people were saved on that same day. Why? एका ठिकाणी एक मोठं सैन्य पाडलं गेलं होतं स्तुती आराधनेमुळे, एका ठिकाणी एक मोठा समुदाय प्रभूमध्ये आला होता स्तुती आराधनेमुळे. See what praise and worship does. In your lonely time, ज्यावेळेला आपण एकटे असतो, praise the Lord, worship Him for He is good.
आणि त्याचप्रमाणे आपण अजून एक गोष्ट पाहतो की प्रभूची इच्छा काय, आपण कसं जगावं. देवानी काय सांगितलं की व्हॉट इज द फादर सिकिंग. आज अंकलनी प्रार्थना केली इन हिज प्रेयर. ही सेड दॅट व्हॉट इज द फादर सिकिंग. प्रभू पिता जो आहे तो कोणाला शोधत आहे. खरे उपासक जे आत्म्यात व खरेपणात त्याची उपासना करतील. दोज हू विल वर्शिप इन द ट्रूथ अँड इन स्पिरिट वर्शिप हिम. Now it can be singing songs, it can be declaring the words and the wonders of the Lord. देवानी आपल्यासाठी जे काय महत् कृत्य केले असतील ते आपण एका प्रकारे घोषणा करतो. Worshipping and praying has so many other options and levels that we can achieve. है ना. आता प्रार्थना, उपासना आणि त्याचबरोबर वर्शिप काय करत असतं. तर बंधन जे आहे एका प्रकारे ते तोडत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो की प्रभूच्या लोकांना ते विश्वासात आणण्यासाठी ते कार्य करत आहे. प्रभूची ओळख करून देत आहे की त्याला कोणाची गरज आहे. खरे उपासक. आणि त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट जी आपण पाहतो ती म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या दैहिक स्वभावातनं आपल्याला ते वेगळं करत असतं. वेन वी आर वर्शिपिंग द लॉर्ड अँड प्रेझिंग द लॉर्ड, इट रिमाइंड्स अस की तो कसा आहे. आणि त्यावेळेला आपण आपल्या स्वतःच्या इच्छेच्या विरुद्ध देवाची उपासना करतो. आपल्या शारीरिक स्वभावाच्या विरुद्ध आपण देवाकडे येऊन त्याची उपासना करतो. इन युअर लोनली टाइम डू दिस प्रॅक्टिस प्लीज. पुट द सॉंग्स ऑफ वर्शिप. सिंग आउट प्रेजेस टू हिम. रिसाइट साम्स. है ना. एकमेकांना गो अँड टीच अराउंड दीज वर्सेस दॅट गिव्ह थँक्स टू द लॉर्ड. ही इज गुड. हिज लव्ह एंड्योर्स फॉर एव्हर. Why am I supposed to know this? Because it can shatter mountains, it can defeat enemies, and it can save 3,000 people at a time. So praise the Lord for He is good. तो आज पण तसाच प्रभू आहे. आज या सर्व गोष्टी वाचत असताना I was amazed to see that what greatness the praise and worship can do. Half-hearted praise and worship is not what the Lord seeks. तो संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने तो अपेक्षा करत आहे. का? कारण कशी त्याची काय म्हणतो आपण, प्रभू आज तुझी इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर होते. स्वर्गात काय चाललेलं आहे आज. 24 तास अहोरात्र दूत त्याच्या समोर त्याची उपासना करत आहे. दॅट होली 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 इज द लॉर्ड गॉड ऑलमायटी. है ना. हू वॉज अँड इज टू कम. 24 तास त्याची उपासना चालत आहे. लेट इट बी दॅट लॉर्ड दॅट होल 24 आवर वर्शिप कम्स इन टू माय हार्ट. आणि मी 24 तास तुझी उपासना करण्यासाठी अंतःकरणामध्ये मला तू सहाय्य कर. का प्रभू, का गरजेचं आहे. कारण यरीहोचं जे तट होतं ते कसं पडलं. स्तुती आराधनाने. त्यांना देवानी सांगितलं जा तुम्ही चक्कर लावा 6 वेळा आणि तू तरी वाजव. पण ठीक आहे, त्याच्यानंतर जेव्हा 7व्या वेळेला जाशील मग यहोशुआ काय म्हणाला लोकांना, पीपल ऑफ जेरुसलेम शाउट अनटू द लॉर्ड अँड द वॉल्स कोलॅप्स्ड. त्यावेळेला तट जे होते ना ते आजकालसारख्यांच्या भिंती नव्हते. दे वर डिफेन्स वॉल्स. दे यूज टू बी सो मेनी फीट वाईड अँड सो मेनी फीट हाय अँड दोज वॉल्स फेल. त्याचप्रमाणे आपण अजून एक ठिकाणी काय पाहिलं होतं की देवाच्या उपासनेमध्ये काय काय झालेलं होतं. दॅट इन ॲक्ट्स चॅप्टर 2 वी सॉ दॅट 3,000 पीपल वर सेव्ड जस्ट बिकॉज ऑफ प्रेज अँड वर्शिप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर पाऊल तुरुंगामध्ये असताना जेव्हा उपासना करत होता मध्यरात्री, और लेट्स से समवेअर इन द लेटर नाईट, ही इज प्रेझिंग द लॉर्ड. त्यावेळेला रोमी लोक जे होते किंवा रोमन सोल्जर्स जे होते त्यांचं तारणचं दरवाजा उघडलं गेलं होतं. रिमेंबर दॅट सोल्जर हू वॉज अबाउट टू किल हिम. तो का स्वतःला मारायला निघाला. कारण त्याला एका प्रकारे भीती होती की आता कैसर मला सोडणार नाही. सीझर विल नॉट लीव मी नाव, ऑर द एम्परर ऑफ रोम. आणि त्यांनी काय केलं तर एका प्रकारे स्वतःला मारायला तलवार उचलली. पण प्रभूंनी पाऊलाचा त्या ठिकाणी वापर केला. हे सगळं का घडलं, एवढं सगळं प्रसंग का घडला. बिकॉज पॉल वॉज प्रेझिंग द लॉर्ड. आता मला एक ठिकाणी खूप सकाळी मी एका प्रकारे लिटरली आय वॉज लाफिंग. हसू आलं मला. कारण तुम्ही विचार करा ना की तो तिकडं पाऊल जो आहे, पाऊल उपासना करतो आपण समजू शकतो. सिलास, आता सिलास जो होता ना तो पण देवाचा शिष्य होता निश्चित. पण वी नो दॅट पॉल वॉज ऑन अ डिफरंट लेवल. है ना.
पाऊल देवाच्या इतक्या जवळ गेला होता की तो कुठं पण कधी पण देवाच्या सानिध्यामध्ये तो चालायचा. आता त्याला वाटलं रात्री मध्यरात्री आपण उपासना करावी, तर ह्यांनी सुरू केलं. आणि सिलास काय म्हणलं असेल, अरे पाऊल आता झोप की बाबा, एवढा मार खाल्लाय, कशाला अजून मार खाऊ आपण. मला वाटतं आपण जर सिलास असतो ना असंच बोललो असतो की जाऊ दे ना बाबा, कशाला तू बेड्या वाजवतो, उद्याच्या ऐवजी आजच मरू, झोप ना गपचूप. आय बिलीव्ह दॅट सिलास वॉज सो मॅच्युअर. आणि त्यांनी पाऊलाचं ते उपासना करत असताना त्याला पाहून ही सेड, हाऊ कॅन आय सिट क्वाइट, हाऊ कॅन आय गो टू स्लीप. मला पण उठून देवाची स्तुती केलीच पाहिजे. आणि मला असं वाटतं अक्षरशः एकाने खूप छान व्हिज्युअल आणलं होतं की तो तुरुंगात बेड्या घातलेल्या असतील असं इमॅजिन करूया. बिकॉज वी नो पीटर वॉज इन चेन्स. आणि ते लोकांकडे काय वाद्य नव्हते, काय गिटार नव्हती किंवा काय नव्हतं. दे वर जस्ट प्रेझिंग विथ देअर चेन्स. अक्षरशः मला असं वाटतं की दे वुड बी बँगिंग देअर चेन्स अँड प्रेझिंग द लॉर्ड. आणि काय झालं त्या ठिकाणी, लोक आश्चर्याने पाहू लागले. तुरुंगातले लोक ते पाहू लागले, हे काय ना वेळ लागले की काय, इथं तुरुंगात येऊन गाणे गातात, गीत गातात. आज आपण पण अनेक वेळा जेव्हा उपासनेमध्ये बसतो, गीत गातो, वी आर सो सेल्फ कॉन्शियस. अरे माझा सूर चुकला ना तर झालंच, मग आज माझा चुकला पण. आणि मी सांगू का, माझ्या पण मनात हा विचार आला, व्हॉट मस्ट ही बी थिंकिंग. है ना. बट सी हाऊ वी आर सो सेल्फ कॉन्शियस. अनेक वेळेला आवाज निघत नाही, अनेक वेळेला आपले हात वर जात नाही. वाय? बिकॉज वी आर जस्ट सो बाउंडेड विथ दॅट फिअर की लोक काय विचार करतील. माझं कॉन्शियस मला नेहमी प्रिक करतं की अरे नको, राहू दे, आज नको, नेक्स्ट टाईम हात वर करू, नेक्स्ट टाईम उभं राहू, नेक्स्ट टाईम टाळ्या वाजू. नो, वर्शिप कम्स फ्रॉम द हार्ट. आणि त्यामुळे आपण पाहिलं की ते लोक ज्या वेळेला वर्शिप करत होते, अनेकांचं तारण झालं, है ना. नाव फायनली जर तुम्ही विचारलं की प्रभूला वर्शिप करणं हे कुठून येतं ना, हाऊ कॅन वी वर्शिप द लॉर्ड. इफ यू एव्हर फेल टू नो की देवाने एका प्रकारे जे काय आपल्याला केलेलं असेल तर ते कसं लक्षात आणू शकतो, रिमेंबर द क्रॉस ऑफ जीसस. येशूचा वधस्तंभ जर आठवलं ना आपल्याला, वी विल ऑलवेज रिमेंबर व्हॉट ही हॅज डन फॉर अस. ही हॅज डिलिव्हर्ड अस फ्रॉम द चेन्स ऑफ सिन. अँड टुडे लाईक पॉल वी कॅन से की अरे मरणा तुझी नांगी कुठे. You can kill me, you can kill this flesh, but try killing my soul, you will fail. Because the minute I close my eyes here, next minute, I will be with my Lord. हा faith, हा विश्वास आपल्यामध्ये जो देवाने दिला आहे, may it be that through our praise and worship, we can impart it to others, like Jehoshaphat did. ज्या प्रकारे यहोशाफात उपासना करत असताना प्रभूकडे येऊन तो ज्या वेळेला उपासना करतो, त्यांनी ते त्याच्या प्रजेला पण एका प्रकारे त्याच्यात लीड केलं होतं. As we will just read one last verse and we will close, and I will not say anything after that, but we will just read that last verse. आणि मी ही प्रार्थना करतो that even as we depart from this place and we are entering a new week with new set of problems and new mountains in front of us, new people to condemn us, let us just meditate on this one verse that we are going to read. आपण स्तोत्रसंहिता 115 उघडूया, which we had opened previously, Psalms 115, and we will read the last 17 and 18 verse. We will read the last two verses. स्तोत्र 115. काय म्हणलं इथं? That it is not the dead who praise the Lord, those who go down to silence, but it is we who extol the Lord both now and forevermore. आपल्याला ही खात्री आहे की स्वर्गात गेल्यानंतर पण आपण देवाची उपासना करणार आहोत. If that brings joy to your heart today, praise the Lord for He is good. है ना? And the psalmist here says that it is not the dead. जे उपासना करतील प्रभूची, कोण करेल? कोणाकडनं अपेक्षा आहे किंवा कोण करू शकतं? तर इट इज वी हू आर अलाइव्ह. मे गॉड गिव्ह अस विजडम अँड हेल्प अस मेडिटेट ऑन दिस वर्ड. शॅल वी प्रे.